चला तर डगआउटच्या समोर जे खेळाडू आहेत, डगआउटच्या समोर जे मांडवर आहेत, विनंती करतो आपण तिथून बाजूला व्हायचं आहे. चला यानंतर होणारा मॅच साधा मात्र पहिला सामना जिंकला आहे, त्याच्या अगेन्स्ट जिंकणारा संघ खेळेल. पहिल्याच बॉलवरती अगदी आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न हलक्यात फक्त स्टिअर केलाय, एकदा वर्जित होताना पाहायला मिळाली. SBPLचा हा क्रिकेटचा रणसंग्राम, अर्थातच प्रत्येक खेळाडूला व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम आज आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गानं आणि आमचे लाडके आयोजक यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचला आहे. अगदी TVN लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला घर बसल्या पाहिलं जात आहेत. आणखीन एकदा समोर अगदी सम्मत डिलिव्हरी पाहायला मिळाली, बरोबर हलक्यात फक्त सन्मानजनक स्ट्रोक खेळला. हा कोणाचा आहे? तन्मय आणि हर्षल आघाडीला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना फलंदाजाला पडली भूल आणि गोलंदाजी पॉवरफुल, पहिली दांडी गोल, बॅटर गॉन. नवीन बॅट्समन तन्मय, नवीन बॅट्समन तन्मय. याचं सरनेम काय आहे? नाव काय? श्लोक नाव सांग नवीन बॅट्समनचं. नाव सांग नवीन बॅट्समनचं. नाव काय? नाईक ना. हा नाईक. चला नव्यानं बॅटर मैदानाच्या आतमध्ये न्यू इंडिकेट नवीन उमेदवार दाखल होताना पाहायला मिळत आहेत. तन्मय नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. पहिले षटक हाताळण्याकरिता रोहित गोलंदाजी बारवरती आहेत, ज्यानं मात्र पहिली सफलता प्राप्त केली आहे आणि अगदी प्रभावित केलंय. पहिल्याच गोलंदाजीवरती येत असताना नवा कोरा खडखडीत चेंडू ज्याच्या हातामध्ये सुपूर्द केल्या गेला आहेत. अर्थातच पहिल्या रोहितने आणखीन एक विकेट मिळवली तर मात्र दीप जोशी यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचे नक्की इनाम दिलं जाईल. समोर बॅटर स्ट्राईक आहे आणि बॅटर सेट आउट डगआउट मध्ये झालाय, त्यांना डाऊन दी ग्राउंड खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिश मॅच, सिक्सर. अगदी तन्मय मैदानाच्या आतमध्ये डगआउट मधून सेट होताना पाहायला मिळाला, जिथे मात्र येत असताना त्याच्या बॅटमधून एक घणाघाती प्रहार आलाय. आणखीन एक वन्स अगेन क्षेत्ररक्षक आहेत, तो बनेल दर्शनीय स्ट्रोक, सिक्सर. चोरकस प्रहार सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये तन्मयनं आता आक्रमकता स्वीकारली आहे. समोर रोहित गोलंदाज आहेत, त्यानं पहिला एक मोहरा त्याच्या नावे केल्या आहेत आणि त्यानंतर आता कमबॅक दर्शवलाय. हलक्यात फक्त स्लोवर चेंडू हाताळला, अगदी स्विंग अँड मिस पाहायला मिळालं, गतीमध्ये परिवर्तन होताना पाहायला मिळालं. चेंज ऑफ पेस करत असताना 1.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. रणसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचतोय 14 रन्स, 14 धावा फलकावरती आहेत. SBPL अगदी हा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महोत्सव आपल्याला पाहायला मिळत आहे, जिथे मात्र या निसर्गाच्या सौंदर्यामध्ये वसलेले हे क्रीडांगण आणि त्या क्रीडांगणावरती प्रत्येक खेळाडूला मिळालेली ती संधी आहे आणि त्या संधीच्या नामी संधी करण्याची आज जबाबदारी स्वतःकडे आहेत. कारण प्रयत्नांचा परिश्रम क्रिकेटच्या पटलावरती आहेत. हितेश नाईक ज्यांना षटकार लगावले आहेत त्याला 4,000 रुपयाचं रोख नक्की इनाम केलं गेलं आहे. धन्यवाद. आपलं सहर्ष स्वागत देखील असणार आहेत, वेलकम देखील असणार आहेत. कारण तुम्ही पैसे किती लावता यावरती महत्त्व नाही आहेत, त्या क्रिकेटवरती असणारं प्रेम आणि त्या खेळाडूवरती असणारं प्रेम, अगदी त्या कलेला दिली जाते ती दाद आणि त्या कलेवरती असणारं प्रेम हे महत्त्वाचं आहे. कारण असे दर्दी प्रेक्षक वर्ग असणं गरजेचं आहे. आणि आणखीन एक बिघिट लगावण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने आल्यात. अगदी
सर आपण पाहिलं तर मात्र शक्ती आणि युक्तीचा केलाय मेल आणि या बॉलवरती षटकार मारून नवा सुरू केलाय खेळ. सिक्सर. थँक्यू. आता हर्षल देखील आहेत. हर्षलच्या साथीनं तन्मय आहेत. तन्मयची बॅट 2 घडाघाती प्रहार आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर हर्षल देखील दर्शवत आहेत. पुढचा बॉल यावेळी समोरून खेळण्याचा प्रयत्न अगेन्स्ट टर्न करत असताना प्रचंड वेगानं चेंडू डिलिव्हर केलाय. प्रचंड वेगानं पिचिंग करत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रथम आणि अप्रथम दर्जाची गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. उंच प्रहाम ॲक्शन गोलंदाज आहे. बरोबर सटीक लाईन त्यांनी लेंथवरती गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. आणखीन एकदा वेगावरती स्वार होणारी जास्तीचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिथे मात्र घोषांकी 17 आहेत. एकदा बारचित होताना पाहायला मिळतात. एकेरीच्या साईड रेड संख्या 21. 21 फलकावरती आहेत. चेंडू द्या. तन्मय आणि त्याच्या साथीनं मैदानाच्या आतमध्ये आता हर्षल आहेत बॅटिंग करण्याकरिता. आणि पहिल्या जर आपण पाहिलं तर बॅटरला माघारी परतवण्यात रोहितचं यश राहिला होता. त्यानंतर गोलंदाजी मार्गवरती प्रथम आल्यात आणि प्रथमवरती थोडेसे तुटून पडल्यात. अगदी डाऊन दी लेग करण्याचा प्रयत्न पंच वळतायत. आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 22 दर्शवतायत. इट्स अ वाईट बॉल. हॅलो यश नाईक तिथून चेंडू द्यायचा आहे. यश नाईक. पुढचा बॉल आणखीन एकदा फोर्स करण्याचा प्रयत्न, खिचून मारण्याचा प्रयत्न. यश नाईक आपण चेंडू द्या तिथून. यश नाईक मागून चेंडू द्या. येस खऱ्या अर्थानं मागचे चेंडू जेवढे जात आहेत तेवढे यश नाईक देण्याचा प्रयत्न करतायत. हा त्यांचा एक प्रेम या क्रिकेटवरचं राहिला आहे. आणि त्यानंतर हा यस अगदी मोठ्या मनाचे दिलदार व्यक्तिमत्व बनून ज्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं असे आमचे यश नाईक. आडवा बाटना खेळण्याचा प्रयत्न, सातत्यानं मैदानाच्या मागे चेंडू जात आहेत आणि यश नाईक प्रामाणिकपणे ते चेंडू देत आहेत. प्रचंड वेगावरती गोलंदाजी सध्याच्या घडीला करताना पाहायला मिळत आहेत. प्रथम जिथे मात्र आता थोडासा कमबॅक दर्शवलाय. त्यानं बॅटरला थोडंसं शांत ठेवलंय. आणखीन एकदा सरळ वेगानं, प्रचंड वेगानं, सातत्यानं वेगावरती सुमार होणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिथे मात्र अगदी उंच हॅम ॲक्शन असताना त्या बरोबर सटीक लाईन तरी लेनवरती गोलंदाजी हाताळली. आणि इकोनॉमी आपण जर पाहिली तर अप्रतिम दर्जाची त्याची राहिली आहेत. अगदी 2.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहेत. आणि ऋणसंख्या आपण जर पाहिली तर जाऊन पोहोचतात 24 फलकावरती आहेत. हलकासा ब्रेक घेऊयात. डिझाईनची धून देखील ऐकूयात आणि परतूया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. चला यानंतर होणार मॅच. चला विनर सी गटातील विनर या आपण जर टॉस केलं जाईल. आर्यन सन्स आणि कनिक्स. चला या आपण 2 संघ. मी लक्ष देतोय की आपण टॉस करण्याकरिता या. बघा माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉस करण्याकरिता या. जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. चला तिसऱ्या स्पेलमध्ये ओमकारला प्राशरण केली जाते. ओमकार गोलंदाजी ट्रॅकवरती रवाना होताना पाहायला मिळतात. ते देखील उंच आहेत, हॅम ॲक्शन आहेत. आणि समोर स्ट्रायकिंगकडे हर्ष आहेत. त्याच्या बॅटमधून एक घणाघाती प्रहार आलाय. समोर आणखीन एकदा बॅटचा प्रो आणि बॅटचा फोर्स करत असताना परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. तू आधी नाही तुफाने,
तू किस्सा नहीं कहानी है, तू पहाड नहीं पलटण आहे और हजारो दिल की धडकन आहे. हर्षल मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. सिक्सर. अगदी तेच दर्शवतायत कारण त्याच्या बाटमधून मी मगाशी देखील म्हटलं आहेत की आक्रमकता त्यानं स्वीकारली आहेत. कारण ग्रामीण विभाग आणि ग्रामीण विभागातून खेळत असताना खऱ्या अर्थानं अगदी हा SBPLचा क्रिकेटचा थरार आपल्याला प्रत्येकाला व्यासपीठ करून निर्माण देण्याचं काम आज आमच्या लाडक्या आयोजकाने केलं आहेत आणि त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात आणि मनपूर्वक आभार देखील करूयात. कारण की असे प्लॅटफॉर्म मिळणं सध्याच्या घडीला क्रिकेटवरती असणारं प्रेम आणि त्यानंतर प्रत्येक खेळाडूला ती नामी संधी अगदी मग ISPL सारख्या स्पर्धेमध्ये खेळण्याची प्रत्येकाला संधी. आडवा बाटणं आणखीन एकदा वन्स अगेन. यावेळेस खेळाडू आहेत बरोबर बॉलच्या खाली. डाऊन दी बॉल डीपला असेल आणि संतोष हर्षलचा खेळ. मोठा प्राइसलेस विकेट मैदानाच्या बाहेर. थँक्यू डी से मास्टर. चला नव्यानं बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बागेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहेत बॅटिंग करण्याकरिता. आता बागेशवरती देखील जबाबदारी असेल कारण मोठा स्कोर सध्याच्या घडीला. तिसरं षटक मार्गस्थ आहेत आणि तिसऱ्या स्पेलमध्ये ओमकार यांना देखील आपण इनॅक्शन पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. राऊंडनं विकेटनं सातत्यानं गोलंदाजी मार्कवरती अचूकतेवरती गोलंदाजी त्यांची पाहायला मिळत आहेत. सटीक लाईन आणि लेंथवरती धारदार बहारदार गोलंदाजी पाहायला मिळते आहे. हर्षलला माघारी परतवण्यात यश त्यांचं राहिलं आहे. पण बाउल फुल आपाप झाक करण्याचा प्रयत्न. हा ट्रॅकर अगदी का सुटल्यात. सेल सुटलाय तर जीवनदान मिळालं बॅटरला. हितेश नाईक यांच्या माध्यमातून मागच्या बॅचमध्ये भागेशला 4,000 रुपयाचं रोख नक्की इनाम दिलं गेलं आहे. तर धन्यवाद. आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहेत. चला ओमकार गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. आणखीन एकदा आपाप झाक करण्याचा प्रयत्न. कडेकडे मल्टी हिट लगावण्याचा प्रयत्न आणि गोसांकी 17 पंच दर्शवत आहेत. एकदा मर्जीत होती आणि एकेरीच्या साईड रणसंख्या सातत्यानं बधारत आहेत. धावसंख्येला लगाम येत आहेत. 32-32 धावा फलकावरती. प्रत्येकाला जिंकायचं आहे, प्रत्येकाला लढायचं आहे. कारण हार जितही लपंडावर आहे. जिद्द राहू दे म्हणजे जिंकायची पुन्हा. अडवीतील लाख वादळे उजळून सिद्ध व्हायचं आहे पुन्हा. प्रत्येकाला सिद्ध व्हायचं आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक जण सिद्ध होण्याकरिता प्रयत्नांचा परिश्रम प्रयत्नांचं परिकष्ट करताना पाहायला मिळत आहेत. आणि प्लॅटफॉर्म जर आपण पाहिलं तर मग SBPLचं आहेत. क्रिकेटच्या पटलावरती दर्जेदार दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सातत्याने या स्पर्धेची चर्चा होत आहेत. कारण DBNच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. पूल करण्याचा प्रयत्न आपण पूल करत असताना अगदी गोसांकी 17 आहेत. जिथे मात्र एक धाव अर्जित होती समोर. अगदी मागच्या बाजूला जर आपण पाहिलं तर गोसांकी 17 सातत्यानं पाहायला मिळतात समोर. मग स्ट्रोक सिलेक्शन तुम्हाला मिड विकेट डाऊन दी ग्राउंड अगदी काऊ पेस पॉईंट या सत्रामध्ये खेळणं गरजेचं आहे. चला ओमकार पुढचा बॉल साऊ दिलाय तर अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवलाय तर डाऊन दी लेग केला आहे. तर आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 22 दर्शवत आहेत. तो इंडिकेट करतायत पंच सांगतायत. व्हाईट बॉल अतिरिक्त दाब पलकावरती वधारते आहे. 35 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर थर्ड ओनली प्रोग्रेस. मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक मार्गस्थ आहेत. 2.5चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहे.
पूल करत असताना स्टेप आउट करून खेळल्या डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या आउटसाईड एज आहेत. यष्टी रक्षक बॉलवरती आले आहेत. 2.0चा 3.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहेत आणि 36 धावा फलकावरती आहेत. एक हलकासा ब्रेक घेऊयात, डीस यांची धून ऐकूयात आणि परतूया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डी से मास्टर. चला शेवटचं स्लॉगर हाताळण्याकरिता गोलंदाजची बारवरती गोलंदाज. चला थोडीशी घाई करा. 15 मिनिटाचा अवधी दिला गेलाय. हार्दिक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चला तन्मय आणि त्याच्या साथीनं मैदानाच्या आतमध्ये भागेश आहेत. हार्दिक शेवटच्या स्पेलमध्ये स्लॉगरमध्ये अगदी हानाबारीच्या षटकामध्ये प्राचरण केली गेली आहे. पहिलाच बॉल अगदी चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं आहे. स्लोअर चेंडू हाताळला बरोबर गुडला स्पॉटवर हलकासा उचली घेणारा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला आहे. पहिल्याच बॉलवरती हर्षद हार्दिकने प्रभावित केलं आहे आणि पहिल्याच बॉलवरती दर्शवत आहेत की माझ्याकडे गुणवत्ता आहेत आणि ती गुणवत्ता सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये स्वीकारताना देखील पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न अगदी कडेकडे हापम पूल हापम झाक करण्याचा प्रयत्न सातत्यानं मोटर स्ट्रोक आक्रमकता स्वीकारताना पाहायला मिळत आहेत. तन्मय जर आपण पाहिलं तर मोठ्या स्ट्रोक पासून वंचित ठेवलाय. तर गोलंदाज हार्दिकनं 2 चेंडू बरोबर कुठल्या स्पॉटवरती हाताळले. पेसिंग जर आपण पाहिली तर योग्यरित्या खांद्याचा वापर तितकाच पाहायला मिळाला आणि फिगर रोल करत असताना ती बोटांची किमया त्याची पाहायला मिळते. सबोट डाऊन दी ग्राउंड खेळला. वाईडिश लॉंग ऑन आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन आहेत. जिथे मात्र एक धाव अर्जित होताना पाहायला मिळाली आणि एकेरीच्या साईड रणसंख्या 38 धावा फलकावरती आहे. 38 लॉस ऑफ 2 विकेट ऑन दी स्कोर कार्ड. 3.3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. ओहो आणखीन एकदा प्रभावित करत असताना विकेट सेक्रिफाईस होती आहेत. यस 1 more विकेट डाऊन. फलंदाज आणखीन एकदा डीप पार्ट्स. चला नव्यानं बॅटर जय देशमुख मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. साऊदीला पंच तटस्थ भूमिकेमध्ये आहेत. यस सांभाळतायत. दोन्ही आठ समांतर करतायत. धाव देखील अवंतर मिळताना पाहायला मिळते आणि रणसंख्या देखील तितकीच वधारताना पाहायला मिळते आहेत. धाबेचा आलाग धाबेचा सोत मैदानाच्या आतमध्ये सातत्याने स्कोर कार्डवरती वधारला जातोय. 39 39 फलकावरती आहेत. सबोर खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न करतायत. अगदी बॅटर दुसऱ्या धाब्यासाठी पलटतायत. जीवाची आकांक्षा स्वीकारतायत आणि 2 धाबा अर्जित होताना पाहायला मिळाल्या. 1 मधून 2 मध्ये कन्वर्ट आहेत आपल्याला पाहायला मिळाल्या. जिथे मात्र 2 धाबा जीवाच्या आकेंद्रानं परिपूर्ण केल्या आणि 3.5चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 41 धाबा फलकावरती आहेत. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 41 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. हे 2 बार रंगताना पाहायला मिळत आहेत. हा क्रिकेटचा थरार क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळत आहेत. SBPL या स्पर्धेची चर्चा होती आहे. या स्पर्धेची उत्कंठा प्रत्येक खेळाडूला आणि ती उत्कंठा सीगेला पोचत असताना प्रत्येक खेळाडू या स्पर्धेला एन्जॉय करताना पाहायला मिळत आहेत.
मग प्रतिष्ठित मान्यवर या स्पर्धेकरिता आले. अगदी सर्व प्रतिष्ठित मान्यवरांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. यूट्यूबच्या माध्यमातून जॉईन झालेल्या सर्व तमाम प्रेक्षक वर्गांचं आपण सहर्ष स्वागत करतोय. तनिष्क कनिक्स या आपण कर्णधार, संगनायक या आपण संगनायक. चला टॉस करतोय आपण, या लगेच. चला शेवटचा बॉल. अगदी पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पूर्वार्धामध्ये शेवटचा बॉल. या शेवटच्या बॉलवरती इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या स्टिकरला बॉल ब्रश झाला आहे. 2 खेळाडू आलेत, थोडंसं कॉलिंग चुकलं आहेत आणि त्या अनुषंगाने बॅटरनं लगेच फायदा उचलला आहे. 2 धाबा बहल देखील करताना पाहायला मिळाल्यात. 1 धाब आली आहेत. एकेरीच्या साईड संख्या साऊंड पोहोचते आहेत आता 42 आणि 43 धाबांचं लक्ष आहे. चला येणारे 24 चेंडू आहेत आणि 43. चला टॉस करतोय आपण, टॉस करतोय या आपण. चला या प्रकाश पाहिजे आपल्या शुभ हातानं आपण टॉस करतोय. एक बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अरे सुपर किंग. चला टॉस जिंकला, निर्णय काय असेल? माझं पहिलं क्षेत्ररक्षण करणार आहे यापायी. कसं वाटतंय एकंदरीत जर आपण पाहिलं तर SBPL मध्ये पदार्पण करत असताना आज ती नामी संधी आहेत आणि नामी संधी असताना खऱ्या अर्थानं ह्या मैदानावरती खेळण्याची संधी आहेत आणि पहिला मॅच जिंकला आहे आणि त्यानंतर आता खऱ्या अर्थानं आपण आज आपलं नशीब आजवण्याकरिता दाखल झालात. एकंदरीत या संपूर्ण आयोजनाबद्दल, नियोजनाबद्दल काय सांगाल? नियोजन फारच चांगलं आहे. चांगलं ग्राउंड आहे, चांगली विकेट आहे, चांगलं प्रेक्षक आहेत. त्यामुळे या वातावरणात खेळायला जर खूप बरं वाटेल. येस, खूप सारे शुभेच्छा असतील. दादा विपक्ष कॉल लागला बॅटिंग करण्याकरिता आता इन्व्हाइट केली जाते. बॅटिंग करत असताना 4 षटकांची लढत आहे. अगदी स्ट्रॅटेजी, अगदी धाडस मानस काय असणार आहे? नक्कीच 4 षटकामध्ये 50 धावाच्या पुढे करण्याची मानस असेल. समोरचा संघ चांगला आहे, त्यांना 50 धावाच्या पुढेही जिंकण्यासाठी ठेवावे लागतील टार्गेट. येस, जास्तीचा वेळ देखील घेत नाहीत. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. अगदी टॉस जिंकला आहेत. जर आपण पाहिलं तर मात्र आर्यन सन्स ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. 17 बॉलला आम्ही गोलंदाजी करू. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. खूप साऱ्या शुभेच्छा असतील सगळ्यात विद्यमान सामन्याकडे जिथे सुरू आहेत हा क्रिकेटचा रणसंग्राम. थँक्यू. रिलीज प्ले कोणी नेला त्या? रिलीज प्ले कोणी घेतलाय का? चला या मुख्य व्यासपीठावरती द्या. रिलीज प्ले कोणाकडे असेल तर या घेऊन. तो रिलीज प्ले घेऊन या आपण आयोजकांकडे द्या. चला रिलीज प्ले कोणी घेतला असेल तर आणून द्या लगेच.
चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील झाली आहेत. पूर्वार्ध संपला आहेत. पूर्वार्धामध्ये धावा बनवल्या गेल्या आहेत. जर आपण पाहिलं तर मात्र 43 धावसंख्येचा टार्गेट आहे. 43 धावांचं लक्ष आहे. चला अतिरिक्त खेळाडू पाठवा. अतिरिक्त खेळाडू पाठवा लगेच. चला रोहित आणि राजेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज चला रोहित पहिला स्पेल हाताळण्याकरिता पहिलाच बॉल बेडॉपला खेळाडू तट्या सर्कलमध्ये आहे. थ्रो डेंजरकडे आहे. पहिल्याच बॉलवरती थोडेसे बचावले गेलेत बॅटर. अगदी संघर्ष करतायत दोन्ही संघ. अगदी प्रत्येकाचा हा जिंकण्याकरिता संघर्ष असणारा जिंकण्याकरिता हा द्वंद्व सुरू आहेत. हा क्रिकेटचा रणसंग्राम सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण सूर्योदय आणि संधी या दोन गोष्टीमध्ये एकाच क्षमता अगदी एकच क्षमता आहेत की उशिरा जाग येणारा अगदी दोन गोष्टी कधीच अनुभवल्या येत नाहीत. कारण मग जाग आणावं लागेल, उठावं लागेल, धाबावं लागेल, पळावं लागेल. आणि कधी धाबायचं कधी थांबायचं या प्रश्नाचं उत्तर स्वतःला देता आलं ना की मग यशाच्या परमोच्च शिखरावरती तर विराजमान होण्याकरिता तुम्हाला ती संधी. आणि त्याकरिता हा द्वंद्व क्रिकेटच्या मैदानावरती सुरू असणारा हा रणसंग्राम अगदी जर आपण पाहिलं तर मात्र SBPLचा हा क्रिकेटचा रणसंग्राम. SBPL ही स्पर्धा आणि या स्पर्धेची उत्कंठा प्रत्येक खेळाडूला आणि ती उत्कंठा सिगीला पोचत असताना प्रत्येक खेळाडू आज आपलं नशीब आजमावतो आहे. 43 धावसंख्येचं लक्ष आहे. टार्गेट छोटंही नाही आहेत आणि अशक्य देखील नाही आहेत, शक्य देखील नाहीत. कारण क्रिकेटचं पटलं आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू फिरकी पाहायला मिळाली. अगदी अगेन्स्ट टर्न करत असताना योग्यरित्या बोटांचा वापर केला आहे. फिंगर रोल करत असताना स्विंग अँड मिस. निर्धावची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. रोहितची इकडे आपण जर पाहिली तर अवघ्या 2 धाबा खर्च केल्यात. लेगबॅटच्या स्वरूपात 1 धाबा अर्जित होताना देखील पाहायला मिळते. आणखीन एकदा यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक आहेत आणि त्यानं बरोबर काम केलं आहे. विकेटचा पतन देखील होताना पाहायला मिळत आहेत. पहिली सफलता, पहिला फलंदाज डीप पार्ट्स गॉन. चला सर्व खेळाडूंना विनंती करतोय की आपण सेवनाला आहेत, जेवणाची सोय झाली आहे तर आस्वाद घ्यायचा आहे. सर्व खेळाडूंना देखील विनंती असेल. चला 4 चेंडू डिलिव्हर करत असताना 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये पिचिंग करत असताना अवघ्या 3 धाबा खर्च करताना पाहायला मिळाला. रोहितचा स्पेल जर आपण पाहिलं तर मात्र अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळत आहेत. प्रभावित करतायत. अगदी योग्यरीत्या खांद्याचा वापर करत असताना फिंगर रोल सातत्यानं पाहायला मिळत आहेत. आउटस्विंग इन स्विंग पाहायला मिळत आहेत. अगदी दोन्ही बाजू चेंडू वळवण्याची किमया त्यांच्याकडे राहिली आहे. आणखीन एकदा समोरच्या दिशेनं ऑफ साईडला ड्राईव्ह करायचा पाहायला मिळाला, जिथे मात्र लॉंग ऑफला खेळाडू तैनात आहेत. 1 धाव अर्जित होताना पाहायला मिळाली. रोहितचा स्पेल अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळाला आहे. पाटरला नामोहरण करताना पाहायला मिळत आहेत. बॅटरकडे कोणती संधी नाही आहेत. बॅटचा फ्लो सातत्यानं थांबून ठेवला आहे. मोठ्या स्ट्रोकपासून वंचित ठेवला आहेत. मोठे फटके अगदी षटकार चौकाराची तुफान आतषबाजी सध्याच्या घडीला क्षमावताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज रोहित बिग हिट लगावण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन बार कमी आहेत, उंची जास्त आहे आणि यस विकेटचं पतन इथे मिळणार आहेत. आणि हेच रोहित सेलिब्रेशन करताना पाहायला मिळाला. आणखीन एक 1 विकेट डाऊन, फलंदाज गॉन.
थँक्यू. अगदी 1.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहे. अवघ्या 4 धावा खर्च करताना पाहायला मिळाला आहे. चित्रामध्ये त्याची इकॉनॉमी आपण जर पाहिली रोहितची अप्रतिम दर्जाची, अगदी बरोबर 17 डिसेंबर 1992 जी कामगिरी PV सिमसनं केली होती ग्राउंड शिर्डीच्या त्या ग्राउंडवरती, तो भूतो ना भविष्य असा आपल्याला तो प्रकार पाहायला मिळाला, जिथे मात्र 10 षटकामध्ये केवळ आणि केवळ 3 धाबा खर्च करताना पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं आतापर्यंत तो 34 वर्ष ओलांडून गेलेत या अगदी खऱ्या अर्थानं तो रेकॉर्ड्सला. आणि तिथे देखील सध्याच्या घडीला रोहित त्यांची आठवण करून देणारा त्याचा स्पेल, त्याची इकॉनॉमी आपल्याला पाहायला मिळाली. मग आंतरराष्ट्रीय असेल, जिथे मात्र T20 असेल, अगदी वन डे असतील, जसप्रीत बुमराह या खेळाडूची देखील इकॉनॉमी आपल्याला सातत्याने कमी पाहायला मिळत असते. त्यांची देखील आठवण काढून देणारे हा षटक रोहितचं राहिलं आहेत. अवघ्या 4 धावा त्यानं खर्च केल्या आहेत आणि कम खर्चा फुल चर्चा मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला रोहितच्या नावाची सुरू आहेत. चला 1.0 संपला. 4 धावा फलकावरती आहेत. 43 धाबांचा टार्गेट आहे. 43 धाबांचा पाठलाग आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर बसाब आहेत आणि पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपला आहे आणि पडाव शेष आहेत. कारण पडावामध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागेल, घडावा लागेल आणि तिथून विजयाची मोहर उमटवा लागेल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती येत असताना तन्मयचा पहिला फिरकी आपल्याला पाहायला मिळाली, जिथे मात्र अगदी समोरच्या दिशेनं अगेन्स्ट टर्न करत असताना बरोबर कुठल्या स्पॉटवरून चेंडू हलकासा उसळी घेतला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बिसावला. पहिल्याच बॉलवरती निर्धाव केल्यात. समोर इनसाइड आउट खेळलाय. मिडॉपला खेळाडू प्रचंड वेगानं आलात. बॅटचा थोडेसे खेळाडू बॅकअप चांगला राहिलाय. बॅकअप चांगला मिळत असताना एफर्ट चांगले राहिलेत. श्लोक आलेत अगदी बॅकअपला. मिडॉपचा खेळाडू प्रचंड वेगानं येत असताना बरोबर पॉईंटवर श्लोक एवढं त्यानं बॅकअप चांगला दिला आणि बॅकअप देत असताना अवघी एक धाब फलकावरती वधारती आहेत. रणसंख्या देखील तितकीच वधारत असताना 6 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 6 धाबा फलकावरती आहेत. विकेट लगावण्याचा प्रयत्न बॅटच्या आतली कडा. यष्टीरक्षक प्रचंड वेगानं आलेत. नोमास लँडमध्ये चेंडू पडला आणि मागे देखील निघालाय. कोशांकी 17 जिथे मात्र एक धाब अर्जित झाली आहेत. एक धाब अधोरेखित केली जाते. रणसंख्या 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 43 धाबांचं लक्ष आहेत. 43 धाबांचा पाठलाग आहेत. हिमतीने हारा, हिम्मत कदापि हारू नका. तर परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवून जन्माला घालतोय, परंतु चमकतोय तो घणाचे घाव सोसतोय. आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला चमकावं लागेल आणि तुमची दमखप दाखवावी लागेल. समोर आणखीन एकदा व्हेरिएशन पहा. अगदी पंच वळतायत. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव फलकावरती वळतायत. थोडंसं बाहेर अँगल पाहायला मिळाला आणि उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला. 8 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. आता येणारे 15 चेंडू आहेत आणि 35 धाबांचा अजूनही पाठलाग करणं गरजेचं आहे. स्लोवर चेंडू हाताळला. स्लोवर जण अगदी गतीमध्ये परिवर्तन केलं आहेत. हलकासा उसळी घेणारा चेंडू राहिला आणि चटकार चौकारांची तुफान आताचमध्ये सध्याच्या घडीला नित्यांत गरज आहेत. कारण मैदानावरती या सेन्सिबल संयमी क्रिकेट सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत आणि रिक्वायर जर आपण पाहिलं तर 15.0चा सध्याच्या घडीला करणं गरजेचं आहे. कारण 43 धावसंख्येचा टार्गेट आहे. 43 धावसंख्येचा उच्चांक आहे. विकेट लगावण्याचा प्रयत्न, नटराज स्ट्राईकनं खेळण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी ठेवलाय. शरीरापासून थोडासा दुरावला चेंडू आणि आउट स्विंग पाहायला मिळाला, जिथे मात्र आणखीन एक स्लोवर चेंडू. सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना अगदी स्लोवरचा वापर करतायत. फिंगर रोल करत असताना स्विंग आणि मिस सातत्यानं चेंडू पिचिंग करतायत आणि त्यांच्या बात्यातील अलग अलग शस्त्राचा वापर सध्याच्या घडीला मैदानावरती करताना पाहायला मिळतात गोलंदाज. आणखीन एकदा बॅटच्या आतली गाडा. यष्टीरक्षक थोडेसे आहेत, त्यांचा बीट करत असताना
चेंडू आपण जर पाहिलं तर मात्र गोशांकी सत्रामध्ये 2.0 संपला आहे. तर रणसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोचले आहे 9 धावा पलकावरती आहेत. 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. हलकासा ब्रेक घेऊयात. आता येणारे 12 चेंडू आहेत आणि विजयाकरिता 34 धावा आहेत. चला येणारे 12 चेंडू आहेत. 34 धाबा आहेत. 17.0 सरासरी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला गाठायचे आहेत. 17.00 प्रत्येक षटकावरती तुम्हाला ती मोहर उमटवायचे आहेत आणि त्याकरिता हे द्वंद्व सुरू मैदानाच्या आतमध्ये 2 संघ एकमेकांसमोर लढत आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही भिडत पाहायला मिळत आहेत जिथे मात्र स्वतःला सिद्ध करण्याची ही नामी संधी आहेत. चला तन्मय नाईक मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या स्पेलमध्ये. चला तन्मय नाईक ओव्हर द विकेटनं रवाना होत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळत आहेत तिसऱ्या स्पेलमध्ये. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस नाही याला वसूल करता. आता एलिव्हेशन फार कमी मिळाले आहेत. खेळाडू डीप मध्ये तैनात आहेत मिड विकेटला. त्याने सरळ आणि साधा सोपा झेल टिपला आहेत. बॅटरचा रिव्ह्यू आहे का हाईट फॅक्टर करिता. यस पंचांना रिव्ह्यू घेतलाय हाईट फॅक्टर करिता. बॅट्समनने आता पंचांना चॅलेंज केले गेले आहेत हाईट फॅक्टर करिता. समोर आपण दूध का दूध पाहिलं जाईल. टीव्ही अंपस TVN लाईव्ह देखील बिझी असेल. मृगांग विराज नाईक आपण कुठे असाल तर या इकडे मुख्य व्यासपीठासमोर या. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फलंदाज OUT आउट. नऊ धावा आहेत. चला 9 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटर या बॅटर. चला हार्दिक आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालायत. हार्दिक तुला तुझीच पुरी करायची हौस आकाशी उंच उडायची. गड्यात तयारी ठेव रे म्हणायची. आता कधी चुकायची आणि कधी लढायची. आता लढायचं लढावर वृत्ती मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करायचं आहे. कारण बाबा एक तरफ को आहे दुसरी तरफ काही आहे. दोनों तरफ की बराबरी आहे. आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला हा SBPLचा संघर्ष सध्याच्या घडीला जारी ठेवणं गरजेचं आहे. आता येणारे 11 चेंडू आहेत आणि विजयाकरिता 34 धावा आहेत. चला रिक्वायर 18.0 पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती तन्मय नाईक येत असताना त्याने कल नाईक प्रमाणे गोलंदाजी केली आहे. त्याने बॅटरला पहिलाच पाठवून दिलाय मैदानाच्या बाहेर. चला तन्मय नाईक थोडीशी घाई करा प्लीज. आता फील्डमध्ये थोडेसे तन्मय नाईक बदल करताना पाहायला मिळत आहेत. एक मिड विकेटचा खेळाडू आता शॉर्ट मिड विकेटला येताना पाहायला मिळाला. डगआउट्स मधून कोणी बोलू नका प्लीज. चला समोर खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला टर्न करत असताना जय बॉलवरती आलेत वेगानं. लेफ्ट हँडेड करिता जयला अगदी आपण पाहिलं तर वाईट लॉंगरला ठेवण्यात आलं गेलं आहे. क्षेत्ररक्षकामध्ये पुन्हा एकदा बदल होताना पाहायला मिळतात. फील्ड पोझिशन थोडीशी बदलताना पाहायला मिळते. आता जय जर आपण पाहिलं तर मात्र वाईट लॉंगरला येत असताना पुन्हा डीपमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतं जिथे मात्र मिड विकेट पाहायला मिळत आहेत. चला तन्मय पुढचा बॉल. समोर खेळण्याचा प्रयत्न संबंध डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. प्रचंड वेगानं चेंडू डिलिव्हर केला आणि ज्या वेगानं आला त्या वेगानं यष्टीरक्षकाचा वेध घेतला आणि निर्धावची सांगता मैदानाच्या आतमध्ये आता सध्याच्या घडीला पाहायला मिळते आहेत.
10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धाबा फलकावरती आहेत. मागच्या षटकाचा जर आपण विचार केला तर मात्र तन्मय त्यानं देखील चांगली त्याची इकॉनॉमी पाहायला मिळाली. यावेळेस तन्मय नाईक त्याची देखील इकॉनॉमी पहिल्याच बॉलवरती विकेट आला. त्यानंतर एक धाब आणि एक निर्धावची सांगता पाहायला मिळाली. आता एक धाब गोसांकी सत्रामध्ये देखील येते. तिन्ही गोलंदाजांना प्रभावित केलं. तिन्ही गोलंदाजाचं इकॉनॉमी आपण जर पाहिली ना तर अप्रतिम दर्जाची राहिली आहे. बॅटरकरिता अगदी तिन्ही गोलंदाज जर आपण पाहिलं तर मात्र कर्दनकार ठरले आहेत. चारी मुंड्या सीट करण्याचं काम गोलंदाजानं केलं आहे. पुढचा बॉल डाऊन द लेग केला आहे. अवे फ्रॉम द बॉडी ठेवलाय. शरीरापासून दूर ठेवत असताना आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 22 पंच दर्शवतात. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव फलकावरती वधारती आहे आणि रणसंख्या देखील थोडीशी वधारती आहे. 11 धावा फलकावरती, 12 धाबा आहेत. शरीराचा वेध बरोबर अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू राहिला आहे. 2.5चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 13 धाबा फलकावरती आहेत. अगदी तन्मय नाईकचा स्पेल आपण पाहिला तर 1.1.1 ही इकॉनॉमी आपल्याला पाहायला मिळते आहे. अप्रतिम दर्जाची इकॉनॉमी आपल्याला पाहायला मिळाली. प्रभावित केले गोलंदाजानं. बिग हिट लगावण्याचा प्रयत्न. लॉंग लेगला टीपमध्ये प्रोटेक्शन आहेत. एक धाब झाली आहेत. जीवाच्या केंद्रानं स्ट्राईक ठेवली आहेत. बॅटर आपण पाहिलं तर मात्र प्रथमकडे स्ट्राईक ठेवली आहेत. आता प्रथमकडे संपूर्ण जबाबदारी आहेत. येणारे 6 चेंडू आहेत आणि विजयाकरिता 29 फलकावरती. हे इक्वेशन ही समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चला 6 मध्ये बनवायचे आहेत 29. तीन 3.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहे. तर 40 रन्स. चला जास्तीचा वेळ झाला आहे त्याकरिता एक खेळाडू 30 सर्कलमध्ये येईल. जास्तीचा वेळ घेतला त्याकरिता एक खेळाडू 30 सर्कलमध्ये येईल. टायमर सेट केला गेला आहे. तर 65कडे टायमरची नोंद आहेत. म्हणून मी बघाशी देखील म्हटलं, सकाळी देखील म्हटलं आहे, वेळेला फार महत्त्व देणं गरजेचं आहे. कारण वेळ माणसांच्या आयुष्याची आणि माणसांचा खेळ आणि हा क्रिकेटचा खेळ महत्त्वपूर्ण ती वेळ आहे. कारण वेळ कोणासाठी थांबत नसते आणि वेळेवर तर माणसानं राहणं देखील गरजेचं असतं. चला एक खेळाडू 30 या सर्कलमध्ये येताना पाहायला मिळेल. एवढारे 6 चेंडू आहेत. हा चला पण जेवण देखील आलंय. जेवणाचा देखील आस्वाद घ्यायचा आहे. आता प्रथमेशची बॅट मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेशचा वार सारा इस्गार. बॉल सीमा पार. सिक्सर. थँक्यू. अगदी ताई पॅकर्समध्ये खेळताना देखील आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम पाटील आणि त्याने पाटीलचा पहिला वार आपल्याला पाहायला मिळाला. अगदी आमच्या डगआउट्समध्ये देखील ते सांगतायत की प्रथम मैदानाच्या आतमध्ये राहिला तर मात्र बघ प्रत्येक चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर देताना पाहायला मिळेल. कारण प्रथम अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये प्रथमला आपण पाहत असतो. ताई पॅकर्स या संघामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत सातत्यानं. आणखी एकदा इनसाइड आउट खेळलात. क्लासिकल इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत त्यानं टीपला जाईल आणि मोठ्या खेळाडू अर्थातच प्राइसलेस विकेट. बिग ब्लो मैदानाच्या बाहेर गॉन. थँक्यू डीस मास्टर. चला 99 बॅटर.
चला अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आता येणारी 4 चेंडू आहेत, 23 धाबा आहेत, हे इक्वेशन समीकरण आहेत. 3.2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहे. 20 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूवरती 4 गणागती प्रहार करावे लागतील आणि या मॅचच्या हवा काढणारे असतील. बिग हिट, पहिला सिक्सर आलाय का? यस यस डेफिनेटली. क्षेत्ररक्षक आहेत. हाय हाय फ्लाय इन टू द स्काय और गेन कर रही है. टाटा बाय बाय. पहिला सिक्सर. चला येणारे 3 चेंडू आहेत, 17 धाबा आहेत. 3 षटकार या बादच्या हवा काढणारे असतात. क्रिकेटचं पटलं आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू डिलिव्हर होत नाही आहेत तोपर्यंत असं एकही भाकीत नाही आहेत. शान मात्र विजयाची शाश्वती दिली आहेत. अक्षय मैदानाच्या आतमध्ये आलेत. आकाशाला गब्बसनी घालणारा पहिला सिक्सर पाहायला मिळाला. पंच वळतायत. इट्स अ बाईट बॉल. अगदी दोन्ही हात समांतर करतायत. दुपारच्या सत्रामध्ये कवायत करतायत. आता अक्षयला संपूर्ण जबाबदारी स्वतःवरती घेणं गरजेचं आहे. याच्या अगोदर कधी काय केलं ते विसरून आता अक्षयला डब्यानं सुरुवात करणं गरजेचं आहे. जाऊ दिलंय. थोडेसे आता गोलंदाजावरती देखील दडपण होती आहेत. क्रिकेटचा खेळ आहेत. क्रिकेटच्या पटलावरती असाच खेळ सातत्यानं पाहायला मिळत आहेत. आता येणारे 3 चेंडू आहेत आणि 15 धाबा आहेत. यू वॉचिंग एट हाय व्होल्टेज मॅच. पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते. हु विल दिस क्रुशियल मॅच पाहायला मिळते. आता येणारे 3 आणि 15 आहेत. चला 3 मध्ये 15 आहेत. एखादा फटका या बादच्या हवा काढणारा असणार आहे. बिग हिट लगावण्याचा प्रयत्न अगदी सह गोलंदाजी विषय करताना पाहायला मिळत आहेत. त्यानं पाहिलं 2 चेंडू जाऊन दिल्या. 2 चेंडू अवांतर येत असताना त्यानंतर त्यानं कमबॅक दर्शवला. आता येणारे 2 चेंडू आहेत 15. SBPLचा हा क्रिकेटचा थरार. साऊ दिलेत. पंच वळतायत. पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर करतायत. इट्स अ बाईट बॉल. अतिरिक्त धाव पलकावरती वाधारतीये. आता विजयाकरिता येणारे 2 चेंडू आहेत आणि 14 धाबा आहेत. मॅच ऑन आहेत. गेम ऑन आहेत. अगदी आपण पाहिलं तर मात्र फुलर लेन बॉल त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टीप मध्ये प्रोडक्शन आहेत. 2 धाबा अर्जित होताना पाहायला मिळत आहेत. आता औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळते. समोर खेळण्याचा प्रयत्न. टीप मध्ये प्रोडक्शन आहेत. सामना फेरी सामना जिंकला टीम. जर आपण पाहिलं तर मात्र सुपर स्ट्रायकर्स या सामन्यामध्ये विजयाची मोहर देखील उमटवली गेली आहेत. या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट ओनली वन मॅन मिस्टर तन्मय नाईक. 10 चेंडूमध्ये 16 धाबांची ती वादळी खेळली आणि एक षटक हाताळत असताना 5 धाबांची इकॉनॉमी आपल्याला पाहायला मिळाली आणि एका फलंदाजाला देखील माघारी परतवले आहेत. द ओनली अँड ओनली मिस्टर तन्मय नाईक. चला या आपण तन्मय नाईकला आपण गौरवित करणार आहोत. प्लेअर ऑफ द मॅच गेम चेंजर खेळाडू. चला या आपण तन्मय नाईक.